Audio Jungle. शिरपूर येथील सुप्रसिद्ध राजकीय सामाजिक कार्यकर्ते श्री श्यामकांत येशी यांचा पुतण्या व सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री रवींद्र येशी यांचा मुलगा तेजस याच्या संशयास्पद मृत्यूला 2 वर्षे उलटली तरी संशयितांवर अजून कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल मयत तेजसच्या नातेवाईकांनी केला असून न्याय मिळावा म्हणून मंत्रालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी तेजसच्या मित्र ऋतिक जैन याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र नाशिकला गेले। त्या मित्रांमध्ये केतन भंडारी, ऋतिक ओसवाल, गौरव जगताप, प्रेम जैन, सचिन पाटील, भाविन मोरे, मयूर कोळी, चिंतन ललवानी, वृषभ ओसवाल, मोहित कडरे, आनंद चोरडिया आणि एक अज्ञात यांचा समावेश होता। हे सर्वजण नाशिकच्या मँगो व्हिला रिसॉर्टवर गेले। रात्री तेजसचा मित्र केतन भंडारीचा तेजसचे काका डॉक्टर सुनील चौधरी यांना तेजसची तब्येत खराब झाल्याचा आणि गंभीर असल्याचा फोन आला। घाबरलेल्या अवस्थेत सर्व कुटुंबीय नाशिकच्या दिशेने रवाना झाले। तोपर्यंत तेजसने जगाचा निरोप घेतला होता। मित्रांना विचारले तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली, म्हणून तेजसच्या नातेवाईकांचा संशय बळावला। शवविच्छेदन रिपोर्टमध्ये मद्यात विष प्राशन केल्याचं स्पष्ट झालं। घटना नाशिकच्या वाडीवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्यामुळे नातेवाईक त्या पोलीस स्टेशनला गेले, पण तेथील पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला। त्यामुळे इगतपुरी न्यायालयात दाद मागण्यात आली। इगतपुरी न्यायालयाने तब्बल 1.25 वर्षात संबंधित पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले। त्यानुसार वाडीवरे पोलिसांनी गुन्ह्याची नोंदही केली। गुन्हा नोंद होऊन आज 8 ते 9 महिने उलटले, पण संशयित आरोपी अजून मोकाटच फिरत आहेत। त्यांच्यावर अजून कारवाई का केली गेली नाही असा संतप्त सवाल नातेवाईकांनी विचारला असून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि तेजसला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे तेजसचे वडील व इतर नातेवाईकांनी दिलेला आहे। Audio Jungle.